सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर भरपूरशा ताई विचारत आहे देवी देवतांच्या मूर्त्या किंवा तुमच्या देवघरामधल्या मूर्त्या अगदी नावासारख्या चमकतात, तर तुम्ही काय लावता? तर बघा, मी पंचामृतने अभिषेक तर करते, गुरुवार असेल, शुक्रवार, मंगळवार। त्याचबरोबर बघा, ह्या ज्या मूर्त्या चमकत्या तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावरती बघा आपल्याकडे चंदन पावडर मिळते बरं का। ते चंदन पावडरने मी ह्या स्वच्छ करते। थोडासा लिंबू आणि चंदन पावडर तुम्ही ह्याच्यावरती पिळून देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ करायच्या आहेत। तर अशा सुंदरशा बघा देवीच्या मूर्त्या अगदी नव्यासारख्या चमकता आहेत। तर खूप ताईंनी आपल्याकडे भरपूरशा ताईंनी चंदन पावडर घेतली। मध्यंतरी बघा पितांबरी पण होती आणि ॲक्रेलिक पावडर सुद्धा होती, पण सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये। त्याच बघू शकता पारद शिवलिंगाचा अभिषेक झालेला आहे, कासव आणि भरपूर ताईंना बघा माझ्या चॅनलवरती बघा ही माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही जी बघताय लाल कलरची, त्या मूर्तीबद्दल भरपूर ताईंनी इन्क्वायरी केली आणि भरपूर ताईंनी घेतली बरं का। तर त्याला तर तुम्ही अभिषेक कसा करता हा एक व्हिडिओ बनवा। तर आज बघा माता लक्ष्मीचा आपले अभिषेक असणार आहे। तर बघा 24 कॅरेट गोल्ड मध्ये ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि मार्बल मध्ये आहे। त्याच्यावरती अभिषेक घालण्यासाठी बघा हे सोमपात्र मी नक्की अभिषेक मध्ये प्रत्येक माझ्या तुम्हाला सोमपात्र बघायला मिळेल। तर हे सोमपात्र आहे बरं का आपल्याकडलं पितळेमध्ये, तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघा माझ्या घरामध्ये 1 तास 10 मिनिटं चालणारे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे मी नेहमी लावत असते। तर हे छोटंसं माझं चांदीचं निरांजन आहे आणि परवाच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच होतं। तर हे निरांजन सुद्धा भरपूर ताईंनी बुकिंग केलं आहे, सुद्धा भरभरून प्रतिसाद आलेला आहे। तर असं चांदीचे निरांजन मध्ये मी बघा 1 तास 10 मिनिटं चालणार, तुम्ही बघू शकता 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावते। हा 50 वातींचा डब्बा आपल्याकडे मिळतो बरं का। आणि ह्याच्याने मी सेवा करते माता लक्ष्मीची, कारण बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप कर्ज आहे किंवा लक्ष्मी स्थिर होत नाहीये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नाही, व्यवसायात यश नाहीये किंवा अडकलेले पैसे मिळत नाही, असे भरपूरशा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी माता लक्ष्मीची आपल्याला बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती आहे आणि हिची मी पूजा करते बरं का। तरी बघा मार्बलमध्ये ह्याचं मटेरियल आहे, कमळ सुद्धा आहे, हातामध्ये पैसे पडतायत, धनाचा वर्षाव करते आणि डोळे वगैरे बघू शकता किती आकर्षित आहेत आणि कमळाची फुलं दोन्ही हातामध्ये आहेत। आणि माता लक्ष्मी जी तुम्ही बघताय मार्बलमध्ये ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का। आणि ही मूर्ती माझ्या घरामध्ये तुम्ही बघताय 2 ते 3 वर्ष झालं जशीच्या तशी आहे बरं का। मी ह्याच्यावरती अगदी पाण्याचा अभिषेक करते। तर बघा ह्याच्यावरती पंचामृतने वगैरे अभिषेक नका करू, कारण कसं हा कोणताही धातू नाहीये। ह्याच्यावरती बघा असं कलरिंगचं काम केलंय आणि 24 कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याला। आणि बघा सुंदर अशी मार्बलमध्ये मूर्ती आपल्याकडे मिळते बरं का। तर ह्याच्यावरती अगदी तुम्ही साध्या पाण्याचा अभिषेक करा। आधी देवीचा अभिषेक करण्या अगोदर त्याला धूप दीपाने ओवाळून घ्या, कारण लक्ष्मीची जेवढी सेवा कराल तेवढं तुमच्या घरामध्ये धन येईल, ऐश्वर येईल, सुख समृद्धी आणि तुमची तेवढीच प्रगती होईल। तर माता लक्ष्मीची सेवा थोडासा वेळ काढून करा, कारण कसं असतं माहितीये का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैसा ही खूप मोठी नीड आणि गरज आहे प्रत्येकाची। तर आपल्या घरामध्ये बघा आलेला पैसा टिकावा। आता ह्या सेवा करून तर पैसा येणार नाही तुमच्या घरामध्ये, फक्त सेवा कराल तुम्ही काम करणार नाही असं चालणार नाही। तुम्ही जे पण काम करताय, जो पण व्यवसाय करताय, जेही तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी बघा रोजगार करताय, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला यश देण्याचं काम आणि तुमचा पैसा योग्य मार्गी लागण्याचं काम हे आपले देवी देवता करतात। जसे की बघा महिन्याला पगार होतो, पण आपल्या घरामध्ये आजार पण वाढतं, काही ना काहीतरी घटना घडता आणि तो पैसा आलेले वाटे चालला जातो। म्हणजे तो पैसा तुमच्या चांगल्या सत्कर्मासाठी लागत नाही, सेव्हिंग होत नाही, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे, म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम खूप आहे। तर त्याचं कारण हे आहे की आपण धनाची देवता माता लक्ष्मी कुबेर भगवानची पूजा करत नाहीये, आपले गुरु कोणीच नाहीये, तर तुम्हाला मार्गदर्शन कोणी करणार नाही। ह्या कलियुगामध्ये गुरुपद हे आपले स्वामी समर्थ महाराज आहे, दत्त गुरु आहेत, माता लक्ष्मी। ज्या तुमच्या देवावरती श्रद्धा आहे त्यांना गुरु करा आणि गुरु सोबत आपल्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुल देवता असणं खूप गरजेचं आहे, कारण कुलाचे आईवडील जर तुमच्या घरात नसतील तर तुमची प्रगती होणार नाही। त्यामुळे ज्यांना कुलदैवत माहिती नाही त्यांनी तुळजाभवानी आणि खंडोबा किंवा ज्योतिबाची पूजा कुलस्वामिनी म्हणून आपल्या देवघरामध्ये केली तरी चालते। तर आता बघा मी देवीचा अभिषेक करते आणि त्यांना मोगऱ्याची फुलं मी आणते बरं का, कारण कसं आहे त्या सुगंधाने माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये आकर्षित होते आणि मला खूप चांगले माता लक्ष्मीच्या सेवेचे रिझल्ट आहेत। तर बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला माहितीच आहे की मी धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा सर्वांना सांगते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः।
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता बघा हे सोमपात्र मी का ठेवलेलं आहे, कारण बघा ह्याच्या खाली तुम्हाला जर परात नसेल तर एखादं छोटंसं पातेलं किंवा भांडं तुम्ही ह्याच्या खाली लावू शकता. कारण कसं आहे, अभिषेक करताना सगळ्या देवांचा एकत्र अभिषेक नाही करायचा, एक एक देवाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे सिंगल, बरं का. कारण कसं असतं, एकामेकाचं पाणी एकमेकाला नका जाऊ देऊ, कारण आपल्याकडे आता सोय आहे आणि आपण चांगल्या प्रकारे अभिषेक करतोय. तर तुम्ही असा अभिषेक ह्या सोमपात्रात करा. तर हे सोमपात्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का, पितळेमध्ये होलसेलमध्ये तुम्हाला मिळते. ज्यांना हे सोमपात्र आणि माता लक्ष्मीची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा. तर आता बघा माता लक्ष्मीचा अभिषेक आपण 11 वेळा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणता अभिषेक तुम्ही कोमट साध्या पाण्याने करू शकता. माता लक्ष्मीचं स्थान इथं मी केलेलं आहे, ह्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवते आणि मी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवते. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला आपल्याला अलंकरित करायचं आहे हळदी कुंकू लावून. आणि भरपूर ताईंनी बघा आता माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये व्हावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी हे गजांत लक्ष्मी नक्की तुमच्या देवघरामध्ये ठेवा बरं का. तर आपल्याला बघा मार्बलमध्ये गजांत लक्ष्मी मिळतात, ह्याच्यामध्ये छोटा साईज पण आहे, 3 साईज आहे, सर्वात मोठा, मीडियम आणि सर्वात छोटा. तर 3 साईज मध्ये तुम्हाला बघा मार्बलमध्ये आपल्याकडे गजांत लक्ष्मी मिळतील. आणि ह्या गजांत लक्ष्मीला जवळपास 3 वर्ष झालीत बरं का, जशीचे तशी आहेत बरं का. फक्त हातातनं पडू देऊ नका, कारण मार्बल आहे, फुटण्याची शक्यता असते, व्यवस्थित तुम्ही ह्याची काळजी घ्या. तर बघा हे मार्बलचे गजांत लक्ष्मी आहेत आपल्याकडले आणि हे माता लक्ष्मीचा धनाने वर्षाव करतात, फुलाने करतात, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होतं. होऊ शकता स्वामींचं त्रिशूळ. आता हे स्वामींसाठी मी त्रिशूळ इथं ठेवते, तुम्ही नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून बघता. आणि ही माझी जप करण्याची माळ आहे बघा स्फटिकाची, कारण ह्याच्यामुळे बघा आपला जप जो आहे तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो ना. आज स्वामींनी बघा पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केलं, आज माऊली खूप गोड दिसतात, आज गुरुवार पण आहे आणि आज लक्ष्मीची पण पूजा मी तुम्हाला दाखवते. कारण काल खूप ताईंनी मला मेसेजेस केले की ताई ही मूर्ती आम्हाला घ्यायची आहे, आणि ज्या ताईंनी घेतली त्याने अनुभव सुद्धा शेअर केले आहेत. कारण कसं आहे, लाल आणि हिरवा कलर हा माता लक्ष्मीचा आवडता कलर आहे, त्यामुळे पितळेमध्ये चांदीमध्ये अशा कलरची साडी आपल्याला घालता नाही येत. आणि अलंकार पण आहेत बरं का. भरपूर ताई म्हणतात पंचधातू असावी, चांदी. कसं असतं माहितीये का, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार तुम्ही मूर्त्या घेऊ शकता. देव तुमच्या श्रद्धेचा भूकेला आहे बघा. अगदी दगडाला सुद्धा आपण देव मांडलं तर सुद्धा दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव पण दिसतं. तर अशी लक्ष्मीची छानशी मूर्ती आहे. त्याचबरोबर विष्णू लक्ष्मी, आता विष्णू लक्ष्मीच्या मूर्त्या भरपूर ताईने आपल्याकडून घेतलेल्या आहेत. तर विष्णू लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरामध्ये का असावी, कारण आपल्या बघा पती पत्नींचे नातेसंबंध चांगले टिकण्यासाठी बघा विष्णू लक्ष्मीची सेवा केली जाते. आणि आता बऱ्याचशाच ताईंचे असे प्रश्न सुद्धा असतात की ताई विष्णूंची माता लक्ष्मीची मूर्ती उभी नसावी. तर कसं असतं माहिती ताईंनो, एकटी माता लक्ष्मी असल्यावरती चंचल असते आणि विष्णूसोबत असल्यावर त्या सौम्य रूपामध्ये असतात. तर विष्णूंसोबत माता लक्ष्मी उभ्या स्वरूपामध्ये चालते आणि ही अशी चांदीची पावलं माता लक्ष्मीची. कारण कसं असतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हाव्या म्हणून आपण काही सेवा करतो. तर बघा हे विष्णूंचं बघा चांदीमध्ये पाऊल आहे, एकच मिळतं बरं. कारण गयागावामध्ये पहिलं पाऊल विष्णूंचं पडलं होतं, ते पाऊल म्हणजे हे. तर हे बनवून घेतलंय बरं का आपण पाऊल. तुम्ही भरपूरशा गोष्टी बघताय कारण आणि ज्या ताई सेवा करतायत आपले व्हिडिओ बघून भरपूरशा ताई सेवा छान छान करतायत, सेवा मार्गात येत आहेत. तर त्या ताईंनी तुमचे अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर बघा सगळ्या देवी देवतांना अगदी मोत्याच्या माळा पण मी स्वतः बनवून घेतलेल्या आहेत बरं का. कारण ह्या खूप महाग जातात, कारण हे नॅचरल मोती आहेत आणि भरपूरशा ताईंना मोत्याच्या माळा हव्या असतात. तर असे बघा मोत्याच्या माळा आहेत. त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पा म्हणजेच सगळ्या कामाचा शुभारंभ. गणपती बाप्पाच्या पूजनानेच आपण आपल्या सगळ्या शुभ कार्याला सुरुवात करतो. त्यामुळे बघा गणपती बाप्पा जर आपल्या देवघरामध्ये नसतील तर आपलं देवघर अर्धवट आहे बरं का. गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, आपल्या घरामध्ये बघा शिवलिंग, भगवान महादेवांची शिवलिंगाच्या स्वरूपात आपण पिंडीच्या स्वरूपात सेवा करतो. तर हे देव आपल्या घरामध्ये असणं गरजेचं असण्यापेक्षा आपल्या घरामध्ये ह्या देवांचं स्थान असणं खूप महत्वाचं आहे बरं का. स्वामी, आता स्वामी माझे गुरु आहेत. तर बघा स्वामींची मूर्ती आपल्याकडं अशी मार्बलमध्ये तयार होतीये, ज्यांना बसलेले स्वामी आवडत आहेत. तर बघा तुम्ही माझे स्वामी बघून भरपूर ताईंनी स्वामींच्या मूर्त्या घेतल्या, सेवा केली. तर ह्याच्यामध्ये बघा मार्बलचे स्वामी सुद्धा आपल्याकडे काही दिवसांमध्ये तयार होत आहेत आणि मार्बलचे 7 इंच स्वामी सुद्धा आहेत, कारण त्याच्यावर तुम्ही अगदी अभिषेक वगैरे पंचामृतचा करू शकता.
त्यामुळे स्वामींची मार्बलची मूर्ती तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता। तसं बघा दत्तगुरूंना सुद्धा आपण माळ घालतोय, सगळ्या देवी देवतांना आपण माळ बनवलेल्या आहेत बरं का। आणि कसं असतं माहितीये का, भरपूरसा चांगले लोक आहेत जे देवाच्या सेवेमध्ये कधीच पैसे किंवा भेदभाव करत नाहीत, त्यांना देव भरभरून देतो। आणि बघा आपण स्वतःसाठी खूप काही करतो, देवासाठी करायचं म्हटलं की एवढा खर्च कशाला देवा खर्च, पण अरे देवाने तुम्हाला एवढं चांगलं आयुष्य दिले, तर देवाने दिलेल्या आयुष्यामधला थोडाफार भाग देवासाठी केला तर काही वाईट नाही ना। आणि आपण चांगलंच कर्म करतोय, वाईट थोडी काही कोणाचं करतोय। तर बघा देवपूजा करताना किंवा देवाची कुठली गोष्ट घेताना तुम्ही कधीच भेदभाव करू नका, कारण कसं असतं देवाने एवढं चांगलं तुम्हाला आयुष्य दिलंय, शरीर दिलंय, आणि तुम्हाला माहितीये का प्रत्येक अवयव आपल्याला फ्रीमध्ये, प्रत्येक श्वास आपल्याला फ्रीमध्ये मिळाला। ह्या श्वासाची किंमत खूप मोठी मोजावी लागते जेव्हा हॉस्पिटलची पायरी आपण चढतो। त्यामुळे बघा सेवा करताय तर सेवेमध्ये तुम्ही भाव ठेवा, श्रद्धेने करा, आणि जे काम करताय, जी सेवा करताय ती मनोभावे करा। कारण कसं असतं माहितीये का, कर्म सुद्धा चांगलं असावं लागतं आणि तुमचा सेवेमधला भाव सुद्धा पॉझिटिव्ह असावा लागतो। तर असे बघा हे गजानन लक्ष्मीची माया देवघरामध्ये ठेवते, ते धनाचा वर्षाव करतात माता लक्ष्मीवरती। विष्णूला पिवळं फुल ठेवायचं, माता लक्ष्मीला गुलाब, कारण का त्यांना प्रिय आहे ना। दत्तगुरूंना सुद्धा पिवळं फुल ठेवायचे तुम्हाला, त्याचबरोबर धन्वंतरींना पिवळं फुल ठेवायचं आहे, आणि व्यंकटेश्वर बालाजी भगवानांना पिवळं फुल। त्याचबरोबर बघू शकता लड्डू गोपालजी म्हणजेच बाळकृष्ण, त्यांना पण पिवळं फुल ठेवायचं आहे। आणि तुम्ही पांढरं किंवा जे आहे ते शिवलिंगाला आपण अर्पण करू शकतो, कारण पांढरी फुलं आपल्या पूजेमध्ये सेवेमध्ये असतातच। आपल्या पिंडीच्या शेजारी अन्नपूर्णा माता ठेवायची आहे। तर ही बघा अन्नपूर्णा मातेसाठी ही चांदीची वाटी आहे बरं का, आपल्याला ही चांदीची वाटी सुद्धा उपलब्ध आहे, कारण अन्नपूर्णा ही आपण धनधान्य तांदळात ठेवायची आहे। आणि अन्नपूर्णाची मूर्ती मार्बलमध्ये पण आपल्याकडे मिळते, सिल्वर गोल्ड कोटिंगमध्ये तुम्हाला ती सुद्धा बघायला मिळेल, आणि पितळेची पण आहे आणि चांदीची सुद्धा अन्नपूर्णा आहे बरं का। तर ही बघा अन्नपूर्णेची मूर्ती सुंदर अशी बघा आपल्याकडे आहे आणि खूप छान आहे बरं का। आणि हे बघा अशी मी चांदीच्या वाटीत अन्नपूर्णा ठेवलेली आहे। तर चांदीच्या वाटीत अन्नपूर्णा ठेवा तुम्ही, कारण चांगलं असतं बरं का, शुभ मानलेलं आहे, कारण आपल्याला अन्नधान्याची कमी नसते, किंवा अन्नपूर्णा मातेमुळे आपल्याला चांगला आहार मिळतोय, सकस आहार मिळतोय, आणि आपली उत्तरोत्तर पूजा आणि सेवा होती, प्रगती होती। तर अन्नपूर्णा मातेची वाटी चांदीमध्ये असेल तर उत्तमच आहे। त्याचबरोबर बघा ह्या स्वामींच्या वटवृक्ष पादुका आहेत, ह्या पादुकावरती जेव्हा मस्तक टेकतो तेव्हा एक मनाला समाधान आणि आनंद मिळतो। कुलस्वामी आणि कुलदेवताला लाल फुल अर्पण करा, जेणेकरून बघा लाल फुल म्हणजे त्यांना प्रिय आहे, सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदते। तर अशी बघा छानशी पूजा झालेली आहे। तर अशी स्वामींची आज छानशी पूजा झालेली आहे बरं का, आणि खूप छान वाटते, घरामध्ये अगदी प्रसन्न वाटते। आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तुपाचा दिवा हे बघा चांदीचं निरांजन आहे माझ्याकडलं, ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा आहे, सगळ्या देवी देवतांना एकदा ओवाळून घ्यायचं आहे, अलंकरित करून घ्यायचं आहे। कारण बघा दिवसभर आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सेवेने राहते। तरी बघा असं चांदीचं निरांजन आहे, आणि माता लक्ष्मीला सुद्धा आपण ओवाळून घ्यायचं आहे, कारण त्यांच्या कृपेने, सगळ्या देवीदेवतांच्या कृपेने आपला दिवस चांगला जाऊ, जो तुम्ही व्यवसाय करताय, उद्योग करताय त्याच्यामध्ये यश मिळू दे, तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे अशी प्रार्थना करा। आणि हे बघा इच्छापूर्ती कलश सुद्धा आपण विधिवत पूजा करतच आहे। तर हे बघा चांदीचं निरांजन आहे, खूप आपल्याकडे छान मिळतं प्युअर चांदी, आणि त्याच्यामध्ये तुपाचा दिवा। तर अशी आजची सेवा झाली, कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्यानंतर लक्ष्मीला सुद्धा एक एक फुल व्हायचंय बरं का आपल्याला, कारण ते माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव आपल्या घरामध्ये येताना आगमन होताना करत असतात, त्यामुळे त्यांना गुलाबाचं किंवा पिवळं जे तुमच्याकडे फुल आहे ते तुम्ही वाहत जा। तर मी जी अगरबत्ती लावलेली आहे ती तुम्ही बघू शकता, ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरं का, एकच स्टिक लावते, बरोबर 1 तास चालते बरं का। आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का, तुम्ही बघू शकता, आणि कोणतंही केमिकल नाहीये, कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीये, अगदी आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या नॅचरल आहेत, आणि तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आपल्याकडल्या अगरबत्त्यांमुळे। तर अशी आजची पूजा बघा, थोडीशी पूजा आहे पण मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं। जेव्हा जेव्हा मी स्वामींची पूजा करते तेव्हा तेव्हा मला एक नवीन ऊर्जा आणि नवीन शक्ती, ताकद मिळते। त्याचबरोबर बघा भरपूर ताई शॉपला येतात, आणि शीतल ते तुम्ही शॉपला आहात की नाही असे भरपूरशा ताईंचे प्रश्न असतात बरं का। पण तुम्हाला एक मी ताई सांगू इच्छिते, कारण आपला अगोदर जे काही स्वामी मूर्ती आर्ट होतं ते ऑनलाईन होतं, आणि कसं असतं माहितीये का, ऑनलाईन ताईंसाठी सुद्धा व्हिडिओ माझे जाणं खूप गरजेचं असतं। आणि आजकाल बघा व्हिडिओ म्हणजे तुम्ही शॉपवरती येता, व्हिजिट करता, शॉपिंग करता, त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद। आणि कुंचन सेवा असेल, इच्छापूर्ती, प्रत्येक गोष्टी पूजाविधी करूनच तुम्हाला मिळते, आणि प्रत्येक वेळी शॉपवरती मी असते असं नसतं बरं का ताईंनो। कारण कसं आहे, मला कधी कधी वेंडर व्हिजिटला जावं लागतं, कधी कधी बघा मला देवदर्शनाला जावं लागतं, किंवा काही मीटिंग सुद्धा असतात। तर आपलं फर्म जे आहे ते लिगली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही नियम असतात भरपूरसे, काही त्याच्या पाठीमागं काम सुद्धा भरपूर लोड असतो कामाचा, आणि मार्च एंड असल्यामुळं अकाउंटचं काम सुद्धा भरपूरचं आपलं पेंडिंग आहे, ते सुद्धा काम आपल्याकडे असतं। त्याचं बघू शकता
सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट असतं. त्यामुळे बघा, मी जरी शॉपवरती नसेल तरी सुद्धा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करा, स्वामींचं दर्शन घ्या. आता काल एक ताई आल्या होत्या बरं का, माझी त्यांची भेट नाही झाली, पण त्यांनी स्वामींसाठी बघा 1 किलो बेसनचे लाडू आणले होते. आणि आज गुरुवार आहे, स्वामींना मी त्याचा नैवेद्य दाखवणार आहे. आणि शॉपमधल्या स्वामींचं तुम्ही दर्शन घ्या. आणि माझं स्टुडिओ आणि आपलं शॉप हे पूर्णपणे वेगळं आहे बरं का, कारण कधी लाईव्ह चालू असतो, व्हिडिओ चालू असतो आणि भरपूर ताई मला भेटायची इच्छा असते. पण कसं असतं माहितीये का, मी शॉपवरती कंटिन्यू असते असं काही नाही. आता बघा, आज मी घरातून पूजा करते, आज घरातून व्हिडिओ होतोय माझा. त्यामुळे बघा, तुम्ही शॉपवरती जा. आणि ज्यांचा आपण शॉपचं आपण व्हिजिट का चालू केलेले आहेत त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे, कारण ज्यांचा विश्वास नव्हता किंवा ज्यांना बघून साहित्य खरेदी करायचं आहे त्यासाठी आपण व्हिजिट चालू केलेली आहे. आणि आपल्या शॉपला सोमवारी सुट्टी राहणार आहे बरं का, त्यामुळे व्हिजिट सोमवारी पूर्णपणे बंद आहेत आणि रविवारी शॉप चालू राहील. कारण एक आम्ही अनुभव घेतला की रविवारी भरपूर ताईंना त्यांच्या मिस्टरांना सुट्टी असते, त्यामुळे रविवारी शॉपला व्हिजिट करायला यायचं असतं. ज्या ताई मुंबई ज्या ताई दुरून येणार आहेत त्यांनी अगोदर अपॉइंटमेंट बुक करा, कारण कसं असतं, मी जर नसेल तर तुम्हाला कसं म्हणजे ताईंना भेटायचं होतं आणि भेटण्यासाठी फक्त तुम्ही मला 15 मिनिटं वेळ मिळतो बरं का ताईंनो. कारण कसं असतं माहिती आहे का, दिवसभर व्हिडिओ चालू असतात, प्रत्येकाला भेटावं लागतं, प्रत्येकाशी बोलावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाला भेटण्याची वेळ जी असेल ती फक्त 15 मिनिटाची असेल. तर बघा, आणि प्रश्न तुमचे व्हॅलिड असायला पाहिजे, कारण बघा, मी स्वामींची सेवा करते, दत्तगुरूंची सेवा करते किंवा लक्ष्मीची मी सेवा सांगते. आणि मी जी तुम्हाला सेवा सांगते ती चॅनलच्या वरती असतात बरं का. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघा, कारण कुंचन सेवेचे एवढे व्हिडिओ झालेले आहेत आणि तुम्ही प्रत्येक वेळी विचारते की ताई सेवा कशी करायची. तर तुम्ही प्रत्येकाने येण्या अगोदर प्रत्येक व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही सुद्धा छानसं पूजा साहित्य तुम्ही घेऊ शकता. आणि बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेचे प्रत्येकाला चांगले रिझल्ट आहेत. फक्त मनापासून सेवा करा, सेवेमध्ये सातत्य पाहिजे. भरपूर ताईंचे बघा नोकरीविषयी सुद्धा भरपूरसे अनुभव आहेत किंवा स्वतःच्या घराविषयी आहेत किंवा तुमचा मानसिक त्रास आहे त्याच्यावरती सुद्धा भरपूरसे व्हिडिओ मी केलेले आहेत. तर हा इच्छापूर्ती कलश आहे बरं का आपल्याकडला, आणि इच्छापूर्ती कलश सुद्धा तुम्हाला विधिवत. आता बघा, माझ्या 1-2-3 इच्छा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. कारण कसं आहे, इच्छा पूर्ण होण्यापेक्षा पण बघा, आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता आणि चांदीच्या कलशामधलं आपण पाणी ग्रहण करतोय, तर तुम्हाला सुद्धा एक तुमचं जे काही बुध ग्रह असतो किंवा आपला शुक्र ग्रह तो आपला ऍक्टिव्हेट होतो बरं का. हे ग्रह जे असतात ते आपल्याला चांगले रिझल्ट द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे बघा, पूजा करताना सुगंधी अगरबत्ती तुम्ही यूज करा. तर आता बघा, मी रातराणीची अगरबत्ती लावली होती परवा रात्रीच्या सेवेसाठी कुंचनच्या, तर इतका घरामध्ये सुगंध होता ना काय सांगू, आणि खूप छान वाटतं बरं का. आणि बघा, आता हा आपला इच्छापूर्ती कलश आहे. आता सगळी पूजा झाल्यानंतर मी हा माझी इच्छा बोलून पाण्याने भरून ठेवत असते. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत इच्छापूर्ती कलशामध्ये आणि थोडीशी साखर टाका आणि तुम्ही तुमची इच्छा ह्याच्यामध्ये बोलायची आहे. तर तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आहे. तुमच्या आता जसं की बघा, स्वतःच्या घराची इच्छा असेल, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही इच्छापूर्ती कलश अशा प्रकारे ह्याच्यावर तुम्ही भरून म्हणजे तुम्हाला आतमध्ये ठेवायचं आहे बरं का मंदिरामध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर बघा, मी आता मोगऱ्याची पाकळी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण मोगरा फुलेल आणि तो आपल्याला म्हणजे सुगंध राहतो बरं का ह्या पाण्यामध्ये. त्याचबरोबर बघा, आपल्याला इच्छापूर्ती कलशाला असं खाली होल असतं बरं का, कारण नारळाचं आहे. आणि आपल्याकडे इच्छापूर्ती कलश हा माझा जुना आहे बरं का, ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा मिळेल, कारण तुम्ही मला की सेम तांब्या पाहिजे, कारण इच्छापूर्ती कलशाचा गडू नाहीये, कारण गडू वेगळा होता बरं का आणि इच्छाचा कलश वेगळा होता, पण आता तसा मिळत नाहीये. त्यामुळे बघा, तुम्ही काय करा, ह्या इच्छापूर्ती कलशाला हळदी कुंकू अलंकरित करा आणि प्रत्येकाला विधिवत पूजा करून मिळणार आहे बरं का. त्याचबरोबर बघा, मी धनवर्षा सिद्ध नोट सुद्धा माझ्या पूजेमध्ये ठेवते. आता मला ही शॉपमध्ये मी रोज पूजा करून माझ्या शॉपमध्ये नेते, माझ्या पर्समध्ये असते बरं काही. तर आता हा मला देवघरामध्ये मी ठेवणार आहे आणि असं ओवाळून घ्यायचं आहे. माता लक्ष्मी, माझी जी काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. आणि ह्या इच्छापूर्ती कलशाला तुम्हाला हात लावून तुमची इच्छा बोलायची आहे. तो पॉझिटिव्ह होतो, सकारात्मक होतो. आणि त्याच्यानंतर बघा, माता लक्ष्मीच्या समोर किंवा तुमचं एक स्थान बनवा स्वामींसमोर, जिथं जागा असेल तिथं तुम्ही हा इच्छापूर्ती कलश अगदी ठेवू शकता. त्याचबरोबर ह्या कलशाला सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तुपाच्या दिव्याने. तुमच्या सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्ती कलश जेव्हा पाणी टाकता, जेव्हा विधिवत पूजा करता, तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला इच्छा बोलायची आहे. अगदी तुम्ही अक्षदामध्ये ठेवला तरी चालतो आणि जर तुमच्याकडे अक्षदा नसतील तुम्ही असा जरी ठेवला तरी सुद्धा चालतो बरं का. तर ह्याला एक लाल फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला मनोमनी बोलायची आहे आणि रोज त्याच्यातलं पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे. तर अशी इच्छापूर्ती कलशाची आपण पूजा केली. आता लक्ष्मी मातेला बघा, मी एक बांगडी घालते, कारण ह्याच्यामध्ये बांगड्या खूप जात नाही, त्यामुळे बघा
हिरवी, पिवळी, हिरवी एक एक बांगड्या मी नेहमी घालत असते. तर काही ब्रासलेटची माहिती सांगते. आता बघा मी हे सगळे ब्रासलेट ऍक्टिव्हेट करून माझ्या हातामध्ये घालते, कारण हे ब्रासलेट माझ्या हातामध्ये मी नेहमी घालते. तर जे ब्रासलेट असतात ते मी चार्जिंगला रात्रभर चार्जिंग बघा मी ह्याच्यावरती करते. बघा पूजा झाली की प्रत्येक ऍक्टिव्हेट रात्री तुम्हाला हे आपली जी सेलेनाटची डिश आहे 7 चक्राची ती काय करते, आपले सगळे ब्रासलेट सगळे स्टोन जे आहेत ते चार्जिंग करायचं काम करते. त्यामुळे बघा ह्याच्यावरती मी रात्रभर सगळे ब्रासलेट माझे काढून ठेवते. आता प्रत्येक ब्रासलेटची तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि माहितीसोबत तुम्हाला त्याचा उपयोग काय आहे आणि कशा प्रकारे यूज करावा हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आता बघा मी एक रातराणीची अगरबत्ती सुद्धा लावतीये सेवेसाठी, कारण ही रातराणी मसाला अगरबत्ती खूप छान आहे. आता रुद्राक्ष अगरबत्ती मी आता कसं आहे माझी पूजा 2 तास चालते बरं का, तर ही 1.5 तास चालते बरं का ही रुद्राक्ष अगरबत्तीची मी लावली, कारण सिंगल स्टिक लावते कारण छान वाटतं मला रुद्राक्ष अगरबत्ती. बरोबर 1.5 तास चालते बरं का ही रुद्राक्ष अगरबत्ती. नॅचरल आहे आणि खूप सुगंध छान आहे. ज्या ज्या ताईंनी आमच्याकडे अगरबत्त्या तुपाचे दिवे घेतले त्या ताईंनी कमेंट नक्की करा. तर बरोबर 1.5 तास चालणाऱ्या रुद्राक्षाची अगरबत्ती ही मी लावली होती. आता बघा अगरबत्ती संपली. आता सेवा म्हणले की माझी 2 तास चालते. नामस्मरण मंत्र सगळ्या देवदेवतांना अभिषेक अगदी मंत्र जप मी म्हणून घालत असते बरं का. आणि आता त्याच्यानंतर बघा मी रातराणी अगरबत्ती लावते. तरी रातराणी अगरबत्ती म्हणजे बघा रातराणीचा सुगंध आहे बरं का आणि खूप सुंदर आहे बरं का. कारण मी परवा धनलक्ष्मी कुंचन सेवा केली आणि मी तुम्हाला माहिती आहे का सेवा रात्री 8 वाजता केली, कारण शॉपवरून यायला उशीर झाला आणि त्यामुळे 8 वाजता मी सेवा केली. आणि माझ्या हातून बघा रोज तुमच्या सुद्धा कुंचनची सेवा होते बरं का, म्हणजे माझ्या हातून रोजच पूजा होती धनलक्ष्मी कुंचनची, त्यात काही विषय नाहीये. पण तुम्हाला सर्वांना चांगले रिझल्ट येतात, कारण कसं असतं तुम्ही माझी प्रगती बघताय अगोदर आणि आत्ताचे व्हिडिओ किंवा आत्ताचे शॉप किंवा प्रगती तुम्ही बघताय, तर बघा मनापासून सेवा केली तर तुमची सुद्धा प्रगती होते. फक्त सेवेमध्ये बघा तुमच्या सातत्य ठेवा आणि दुसऱ्याचं चांगलं झालेली आपली सुद्धा वृत्ती असावी तरच आपली प्रगती होत असते. आणि जे असेल ते स्वतःचं असावं आणि आपले सुद्धा चांगले विचार असावे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे बघा ही रातराणीची सुंदर अशी अगरबत्ती आहे. अगदी घरामध्ये ह्याचा सुगंध सुद्धा खूप दरवळतो बरं का. त्यामुळे बघा ही रातराणीची अगरबत्ती जी आहे ती मी आता सेवेसाठी लावते. तर आता सेवा मी काय करत, आता बघा माझी पूजा तर झालेली आहे, तर आता मी सगळे सेवनचक्र जे आहेत ते ऍक्टिव्हेट करणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करत करत ह्याच्यावरती बघा हे सगळे ब्रासलेट जे आहेत ते ऍक्टिव्हेट करायचे आहेत. तर गायत्री मंत्र म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम श्रीम असा मंत्र, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर एक फिरोजा ब्रासलेट आहे बरं का. आपलं संरक्षण होण्यासाठी फिरोजा ब्रासलेट घालायचं आहे. आणि फिरोजा बघा सेलिब्रिटी म्हणजे सलमान खान सारखे सुद्धा हिरोईन सुद्धा हे ब्रासलेट त्यांच्या हातामध्ये असतं, तर ह्याला टॉर्कॉइज असं सुद्धा म्हणतात. तर हे बघा आपल्याला 24 तास प्रोटेक्शन देतं, आपलं 24 तास संरक्षण करतं. आजकाल मुली सेफ नाहीये, तुम्ही बघताय आपली मुलगी कॉलेजला आहे, जॉबला आहे किंवा महिला वर्गांना खूप वातावरण असं आपल्याकडे निर्मिती झाली की सेफ्टीसाठी. तर बघा हा जो आहे तो कशा प्रकारे काम करतो, आपल्यावरती संकट येण्या अगोदर हा आपल्याला काहीतरी सूचना देतो किंवा स्वतःवरती घेत असतो. तर बघा हा प्रत्येकाच्या हातामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे सुद्धा मी एक ब्रासलेट माझं ऍक्टिव्हेट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मी माझ्या हातामध्ये हे घातलेलं आहे. त्याचबरोबर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता बघा हे जे ब्रासलेट जे तुम्ही बघताय आता ह्याचं महत्व मी सांगते. ह्याला ॲमेथिस असं म्हणतात. ॲमेथिस म्हणजे शनीचा उपरत्न सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर बघा व्यसनमुक्ती, जसं की दारू असेल, सिगारेट असेल, कोणतंही व्यसन असू दे त्या व्यसनापासून मुक्ती होते. तर हे जे ॲमेथिस ब्रासलेट आहे हे निगेटिव्हिटी, ब्लॅक मॅजिक, आता बघा ब्लॅक मॅजिक म्हणजे कोणीतरी करणीच केली पाहिजे किंवा केली आहे त्यासाठीच घालावं असं नाही, कोणती लोक घालू शकतात. बघा ज्यांना व्यसन आहे, वाईट सवयी, चुकीचे नाद आहेत त्यांनी नक्की परिधान करा. हा स्टोन खूप चांगल्या प्रकारे काम करतो. त्याचबरोबर बघू शकता निगेटिव्हिटी, करणी, बाधा, म्हणजे आपण बघा आता मी सुद्धा उन्हामध्ये कधी कधी शॉपला जायला निघते तेव्हा काही काही जागा चांगल्या नसतात आणि त्याचा खूप त्रास होतो बरं का आपल्या स्वतःला. तर निगेटिव्हिटीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून बघा तुम्ही हे ॲमेथिस घालू शकता. आता बघा आयुर्वेदासारखं जसं की आयुर्वेदिक मेडिसिन असतात त्या प्रकारे हे सुद्धा काम करतं. कुठलीही गोष्ट बघा एका रात्रीमध्ये आपल्यावरती रिझल्ट देत नाही, प्रत्येक गोष्टीला मुळापासून बरं होण्यासाठी वेळ लागतो. तर हे सगळे स्टोन आहे ते जमिनीमधून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर बघा आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर कसं हे सगळ्या गोष्टी बघा आयुर्वेदिक औषध असेल हे सगळ्या गोष्टी निसर्गामधल्या झाडे पाल्याच्या बनलेल्या असतात. तसंच हे स्टोन जे आहेत ते निसर्गामधूनच बनलेले आहेत. तर आपला निसर्ग जो आहे जल, वायू तत्व या सगळ्या तत्वांनी बनलेला आहे. त्यामुळे बघा ह्याचे रिझल्ट मिळतात. फक्त
तुमचं मन पॉझिटिव्ह पाहिजे बरं का, तुम्हाला सुद्धा ह्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा असावी. मग मी हे स्टोन घेतोय, मग मला ह्याचा खरंच रिझल्ट मिळेल का, मला ह्याच्यापासून काही फायदा होईल का, अशा मनावर जर तुमच्या निगेटिव्हिटी असेल तर बघा तुमच्यावरती हा काम नाही करत. तुमचं मन सुद्धा तेवढं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असावं लागतं. कोणती गोष्ट तुमच्यावरती चांगल्या प्रकारे काम करायचं, हे आपल्या सेवन चक्रावरती काम करतं आणि तुम्हाला ह्याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर बघा हा सुद्धा मी रोज ऍक्टिव्हेट करून पूजा झाल्यानंतर माझ्या हातामध्ये मी घालत असते. तर हे 2 रत्न झाले. त्याच बघू शकता पॅराइट. आता बघा हे कोणी घालावा, ज्यांना बघा नोकरीमध्ये भरपूरशा अडचणी आहेत, सॅलरीमध्ये भरपूरशा अडचणी आहेत, लक्ष्मी स्थिर होत नाहीये किंवा तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नाहीये, तर हा आणि तुमचा व्यवसाय चालत नाहीये, अशांनी हा मॅग्नेट पॅरेटचा बघा हा मनी मॅग्नेट पॅरेटचं ब्रासलेट आहे, स्टोन आहे, हा तुमच्यावरती खूप चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या काम करतो, कारण आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत करतो. तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, अशा प्रकारे ह्याला धुरावरती ऍक्टिव्हेट करायचं आणि रात्रभर ह्या प्लेटवर तुम्हाला ठेवायचं आहे. चार्जिंगसाठी चार्जिंगची डिश आहे आपल्याकडली, ही तुम्हाला कंपल्सरी घ्यायची. ह्याच्यावर तुम्ही झिबो कॉइन, रोज कॉइन जेवढे स्टोन आहेत ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावर चार्जिंगला ठेवू शकता. तर हा बघा तुमचा व्यवसाय उद्योग वाढवण्यासाठी, लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतो. तर हा प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे, कारण आर्थिक प्रश्न, आर्थिक प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सध्या खूप चालू आहेत. आणि पॅरेट तुम्ही गुगलला सर्च करू शकता, पॅरेट खूप चांगला रिझल्ट देतो, तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी आकर्षित करतो, मनासारखा जॉब मिळतो आणि तुम्हाला जॉबमध्ये सुद्धा सक्सेस देण्याचं काम करतो. आता बघा 4 ब्रासलेट मी कंपल्सरी घालते, जसं प्रत्येकाला ब्रासलेट प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही तो स्टोन धारण करू शकता. तर हा बघा ह्याला रोज क्वार्ट्स असं म्हणतात, म्हणजे रोज गुलाबी दगड, गुलाबी स्टोन किंवा रोज स्टोन तुम्ही म्हणू शकता. तर हा बघा नवरा बायकोमधलं प्रेम संबंध वाढवण्याचं काम करतं, लव्ह रिलेशनशिप चांगल्या प्रकारे तुमची ठेवण्याचं काम करतं आणि एकोपा, प्रेम आणि आपुलकी वाढते बरं का. प्रेम म्हणजे फक्त नवरा बायको किंवा प्रेम म्हणजे फक्त कसं असतं माहितीये का, लव्ह रिलेशनशिपच नसतं. प्रेम हे प्रत्येकाचं असतं, वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तुमच्या घरामध्ये नातेसंबंध खराब झालेत किंवा तुमचा स्वतःवरती विश्वास नाहीये किंवा तुमचा कॉन्फिडन्सच नाहीये किंवा तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान नाहीये किंवा तुम्हाला इग्नोर केलं जातं असं तुम्हाला वाटत असेल, तेव्हा तुम्ही हा चांगल्या प्रकारे काम करतो. तर बघा हा 7 चक्रापैकी एक चक्र आहे, जे हार्ट चक्र आहे, त्याच्यावरती सुद्धा काम करतं. तर हा स्वतःवरती सुद्धा आणि दुसऱ्यावरती सुद्धा प्रेम करायला शिकवतो. तर तुमच्या घरामध्ये खूप नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम्स असतील, त्यांनी बघा प्रत्येक आपल्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये, प्रत्येक आपल्या रूममध्ये तुम्हाला हा स्टोनच्या स्वरूपात सुद्धा आपल्याकडे मिळतो बरं का. रोज कॉइन आहे, तो तुम्हाला ठेवायचा आहे. आणि हा बघा आपलं लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी, जसं माझा बिझनेस आहे, माझे तुमचे सगळ्यांचे नातेसंबंध चांगले राहावे असं मला सुद्धा वाटतं. त्यासाठी बघा मी हातामध्ये हा परिधान केलेला आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर तुम्ही हे, आता ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला समजलेलीच आहे. तर अशा प्रकारे बघा मी हे 4 स्टोन कंपल्सरी माझ्या हातामध्ये मी धारण करते. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मी सांगतच असते. त्यासोबत बघा एक धनवर्ष सिद्ध नोट आहे, ही मी घरामध्ये सिद्ध करून जाते घेऊन, माझ्या ऑफिसमध्ये मी ठेवते. आता बऱ्याचदा म्हणताय तुमच्या ऑफिसमध्ये दिसत नाहीये, कारण कसं असतं माहितीये का, माझं जे ऑफिस आहे ते वेगळं आहे आणि जो माझा डिस्प्ले आहे तो वेगळा आहे. तर बघा ही धनवर्ष 1000ची सिद्ध नोट आहे. तर ही कशा प्रकारे काम करते, त्याच्या बघा कुबेर भगवानाची सुद्धा प्रतिमा आहे, माता लक्ष्मीची प्रतिमा आहे. तुमच्या व्यवसायामध्ये किंवा अगदी घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता बरं का. उत्तर दिशेला तुम्हाला ह्याचं उत्तर दिशेला तुम्ही लावली, म्हणजे दक्षिण भिंतीला उत्तर दिशेला लावली तर तुम्हाला ह्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. आणि ही बघा 24 कॅरेट गोल्ड मध्ये ह्याचं काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बघा सुदर्शन यंत्र सुद्धा आहे, श्री यंत्र आहे, वास्तू निवारण दोष यंत्र आहे, त्यासोबत कुबेर यंत्र आहे. तर बघा हे चांगल्या प्रकारे तुमची प्रगती करण्यासाठी किंवा लक्ष्मी टिकण्यासाठी किंवा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी हिची पूजा करा विधिवत. माता लक्ष्मीची कुबेर भगवान याच्यावरती प्रतिमा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये सुद्धा ही सिद्ध नोट ठेवू शकता. तर ही अशी आपल्याकडली सिद्ध नोट आहे बरं का. आणि ही खूप चांगल्या प्रकारे तुमचा धन वाढण्यासाठी आणि तुमचं धन जे आहे ते जपून ठेवण्यासाठी मदत करते. तरी धनवर्ष सिद्ध नोट जी आहे ती भरपूर ताईंनी आपल्याकडे घेतलेलीच आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही अगरबत्तीने वगैरे हिला ओवाळू शकता आणि तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही ह्याला ओवाळून अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शुक्रवारी मंगळवारी पूजा करायची आहे आणि मगच तुमच्या शॉपमध्ये किंवा कपाटामध्ये दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे. तरी बघा पूर्ण 24 कॅरेट गोल्डचं पॉलिश असणार ही धनवर्ष सिद्ध नोट आहे बरं का. ह्याच्यामुळे भरपूर ताईंची खूप चांगली प्रगती आणि खूप चांगले रिझल्ट सुद्धा आहेत बरं का त्यांना. तरी बघा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे, आपल्या देवघरामध्ये ठेवून आणि हिची विधिवत पूजा करा आणि खूप सुंदर ह्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता.
तर प्रत्येक गोष्टीची माहिती किंवा प्रत्येक पूजेची माहिती आणि माझे कुठले उपाय फेल जात नाही बरं का, तुमच्या माहिती करता सांगते. ज्या ताईंना माझा व्हिडिओ बघतात किंवा माझ्या छोट्या छोट्या सेवा बघतात त्याचे चांगले रिझल्ट आणि अनुभव प्रत्येकालाच आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि सेवा झाल्यानंतर तर गजानन लक्ष्मी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे बरं का. आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि गजानन लक्ष्मी समुद्र मंत्रात निघालेली रत्न आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणं शुभ मानलं जातं. तर ज्या ताईने घेतलेल्या आहेत त्या ताई खूप छान सेवा सुद्धा करतात. त्याचबरोबर चांदीचा निरांजन आणि त्याच्यामध्ये तुपाचा दिवा, एक तर चांदीचं निरांजन आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण माता लक्ष्मी बघा स्थिर होते. तुम्हाला बघा वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, तुम्हाला सुद्धा असं सांगितलं तुमच्या घरामध्ये तुपाचा दिवा चांदीच्या निरांजनमध्ये लावा. त्याचबरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा हा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा, ज्याच्यामध्ये बघा एकूण 50 वाती आहेत आणि हा 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतोय. आणि बघा कुठलंही केमिकल किंवा ह्याच्यामध्ये मॅनवॅक्स नाही, कारण एकदम बघा सायलेंट चाललंय. तर आपल्याला बघा ओरिजिनल शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे मिळतात आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंगचा व्हिडिओ काही दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. तर आजची पूजा अशी होती आणि बघा ताईंचं नशीब खूप चांगलं आहे की ताई तुमचा नैवेद्य, जसं की माझे स्वामी तुम्ही बघताय साक्षात आहेत आणि तुम्हाला दर्शन होत नाहीये आजकालच्या ताईंना, तर बघा स्वामींचं दर्शन होतंय आणि आज स्वामींना नैवेद्य तुमच्या लाडवाचा ताई दाखवला जाणार आहे, जे की तुम्ही एवढे बेसन लाडू काल आणले होते स्वामींसाठी. आणि खूप छान वाटतंय की भरपूर ताईंनी स्वामींवरती खूप भरभरून प्रेम करतात आणि बऱ्याच ताईंना आजकाल दर्शन शॉपमुळे होत नाही. काय करणार ताई, कारण कामाचा लोड सुद्धा खूप आहे. तर शॉपमधल्या स्वामींना सुद्धा आपण नैवेद्य दाखवला होता. तर हे बघा ताईंनी बेसनचे लाडू काल एवढे मोठे आणले होते आणि मी काही लाडू साईडला काढले, सांगितलं स्टाफला की घरच्या स्वामींना आपण उद्या ह्याचा नैवेद्य दाखवूया. तर ताईंनी बघा अगदी तुपामधले आणले होते काल लाडू. तर प्रदीप स्वीटमधून ताई घेऊन आल्या होत्या. ताई तुमचं धन्यवाद, मनापासून आभार. आणि तुम्हाला काल भेटता आलं नाही कारण मी काल माझ्या स्टुडिओवरती होते आणि तुम्हाला भेटणं झालं, कारण स्टुडिओ आणि आपलं शॉप पूर्ण वेगळं आहे बरं का ताईंनो, तुम्ही समजून घ्या. आणि सगळ्यांसाठी मला बघा, जसं तुम्ही माझ्या शॉपवरती येता मला भेटाल, तसं मला ज्या ताई मुंबई कोल्हापूर सातारा ज्या ऑनलाईन ताई माझे व्हिडिओ बघता किंवा भरपूरशी खरी करतात त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवणं सुद्धा रोजचं कंपल्सरी गरजेचं आहे. तर आता स्वामींना नैवेद्य दाखवूया, बघूया आपण स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करतात का. तर ताईंनी लाडू आणलेले आहेत बेसनचे, तर आपण स्वामींना बेसनच्या लाडवाचा ताईंचा नैवेद्य दाखवूया. स्वामी नैवेद्य ग्रहण करा. ताई एवढ्या दुरून तुमच्यासाठी नैवेद्य घेऊन आलेले आहेत. तर ताई तुमचे खूप मनापासून धन्यवाद आणि आभार, कारण मला भेटता आलं नाही पण तुमची लाडू आणि तुमचा प्रसाद स्वामींपर्यंत पोहोचतोय. तर स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छाताई पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. जे मनापासून सेवा करतात आणि ज्यांच्या मनामध्ये गुरुप्रती प्रेम आणि भाव असतो त्यांचा नैवेद्य स्वामी स्वीकार करतातच. तर स्वामी ताईंच्यावरती तुमची कृपा राहू दे आणि ताईंचा नैवेद्य स्वीकार करा. तर बघा अशा स्वामींच्या लीला प्रचिती भरपूर असतात बरं का. तर बरेचसे जण असे निगेटिव्ह लोक म्हणतात की तुमच्याच घरी का स्वामी वास करतात, तुमचाच का नैवेद्य घर, म्हणजे काही निगेटिव्ह लोक असतात की ज्यांना बघवत नाही बरं का. कारण समाजामध्ये बघा असे सुद्धा लोक आहेत. कारण मी जसं सांगितलं की चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात. तर बघा मनापासून भक्ती करा, सेवा करा, तुमच्या सुद्धा घरामध्ये स्वतः स्वामी वास करतील. तर आमच्याकडे एक दीपिका येते, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी तिला मुलगी मानली, तुम्ही बरेच व्हिडिओ बघता माझे. तर सकाळ सकाळी ती आली आपल्याकडे, तेव्हा तिला स्वामी बघताना म्हणजे स्वामी डोळे उघडझाक करताना दिसत होते. म्हणजे बघा साक्षात स्वामी माझ्या घरात आहेत आणि माझी प्रगती किंवा माझे गुरु स्वामी आहेत म्हणूनच आहे बरं का. आणि माझ्याकडून प्रत्येकाला पूजा साहित्य विधिवत पूजा करून मिळतं, त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव येतात, तुम्ही सर्वजण बघताय. तर अशी स्वामींची छानशी पूजा झालेली आहे बरं का. तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जे पूजा साहित्य तुम्ही बघताय बऱ्याचशाच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि शॉपवर येत आहे तर स्वामींचं दर्शन खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी आणि शीतलतेला भेटणं महत्वाचं आहे. पण स्वामींचं दर्शन घ्या आणि स्वामींनी ताईंचा नैवेद्य ग्रहण केला. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया. धन्यवाद.